नमस्कार मित्रांनो, विदर्भाच्या खादाळमध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर आज आपण बनवूया कढी गोडे। तर मी इथे सोले काढून घेतलेले आहे आणि त्याच प्रकारे कढईमध्ये हिरव्या मिरच्या सुद्धा भाजून घेत आहे। हिरव्या मिरच्या भाजण्यासाठी मी इथे थोडं तेल टाकून घेतलेलं आहे। तर आता ह्या मिरच्या मी 5 मिनिट चांगल्या प्रकारे भाजून सुद्धा घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता इथे आपल्या मिरच्या अशा प्रकारे भाजून चाललेल्या आहेत। तर इथे आपली पूर्ण हिरव्या मिरच्या चांगल्या प्रकारे भाजून झालेल्या आहेत आणि या मिरच्या मी एका ताटामध्ये सुद्धा काढून घेत आहे। तर इथे आपले पूर्ण हिरव्या मिरच्या काढून झालेल्या आहेत आणि आता त्याच कढईमध्ये मी तुरीचे ओले दाणे सुद्धा चांगल्या प्रकारे भाजून घेत आहे। तुरीचे ओले दाणे सुद्धा मी 5 मिनिट चांगल्या प्रकारे भाजून घेणार आहे। तुरीच्या ओल्या दाण्याची कढी गोडे बनवण्यासाठी मी इथे दही सुद्धा घेतलेली आहे। तुम्ही दहीच्या ऐवजी ताक सुद्धा घेऊ शकता। तर इथे 5 मिनिट झालेले आहे पूर्ण। तर तुम्ही बघू शकता इथे आपले सोले पूर्णपणे भाजून सुद्धा झालेले आहे। इथे हिरव्या मिरच्या आणि सोले मी 5 ते 10 मिनिट चांगल्या प्रकारे थंड व्हायला ठेवून देणार आहे। ह्या दहीमध्ये मी 1 चम्मच असं बेसन टाकून घेतलेलं आहे आणि आता हे दही हे चांगल्या प्रकारे मी फेटून सुद्धा घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता इथे आपलं दही पूर्णपणे फेटून झालेलं आहे। तर इथे 5 मिनिट होऊन झालेले आहे। इथे आपल्या हिरव्या मिरच्या आणि सोले सुद्धा चांगल्या प्रकारे थंड झालेले आहे आणि आता ह्या हिरव्या मिरच्या मी मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता इथे आपल्या हिरव्या मिरच्या अशा प्रकारे बारीक झालेल्या आहेत आणि त्याच प्रकारे मी मिक्सरच्या भांड्यामधून तुरीचे ओले दाणे सुद्धा बारीक करून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता इथे आपलं अशा प्रकारे बारीक करून झालेलं आहे आणि हे मी आता एका ताटामध्ये सुद्धा काढून घेतलेलं आहे। आणि अशाच प्रकारे मी सर्व सोले मिक्सरच्या भांड्यामधून त्याच प्रकारे बारीक सुद्धा करून घेणार आहे। चला मग आता आपण कढी गोडे बनवायला सुरुवात करूया। तर मी इथे कढई घेतलेली आहे आणि आता यामध्ये मी 2 बुटला असं तेल टाकून घेतलेलं आहे आणि आता हे तेल मी चांगल्या प्रकारे गरम सुद्धा होऊ द्यायला ठेवून देणार आहे। तर इथे आपलं तेल चांगल्या प्रकारे तापलेलं सुद्धा आहे। आता मी यामध्ये 1 चम्मच मोहरी असं टाकून घेणार आहे। 5 ते 6 कळ्या मी लसणाचे चांगल्या प्रकारे सोलून आणि त्या बारीक सुद्धा करून घेतलेल्या आहेत। त्या मी आता यामध्ये टाकून घेणार आहे। त्याच प्रकारे कढीपत्ता सुद्धा टाकून घेत आहे आणि यानंतर मी बारीक चिरलेला कांदा सुद्धा यामध्ये टाकून घेणार आहे। बारीक चिरलेला कांदा सुद्धा मी या तेलामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घेत आहे। आणि आता यामध्ये मी आपण जो हिरव्या मिरच्याचा पेस्ट बारीक केलेला होता तो सुद्धा मी यामध्ये टाकून घेत आहे। तर तुम्ही बघू शकता इथे आपल्या हिरव्या मिरच्याचा पेस्ट चांगल्या प्रकारे मिक्स होत आहे। आणि आता यामध्ये मी 1 चम्मच अशी हळद टाकून घेणार आहे। हळद सुद्धा यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहे आणि यानंतर चवीपुरतं मीठ सुद्धा टाकून घेणार आहे। हळद आणि मीठ चांगल्या प्रकारे मी तेलामध्ये मिक्स सुद्धा करून घेत आहे। आणि आता यामध्ये फेटलेलं जे दही होतं
त्यामध्ये मी थोडं अर्धा कप असं पाणी टाकून घेतलेलं होतं, ते सुद्धा मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आणि आता यामध्ये मी हवं तितकं तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता. तर एका साईडने मी कढी चांगल्या प्रकारे शिजवून घेणार आहे आणि या साईडने मी गोळे सुद्धा तयार करून घेत आहे. तर यामध्ये गोळे बनवण्यासाठी मी इथे 1 चम्मच बेसन घेतलेला आहे. हिरवी मिरचीची पेस्ट यामध्ये टाकून घेणार आहे. अर्धा चम्मच हळद आणि यामध्ये 1 चम्मच आलं लसूण पेस्ट सुद्धा टाकून घेत आहे. यामध्ये मी चवीपुरतं मीठ सुद्धा टाकून घेत आहे. तर आता हे मी चांगल्या प्रकारे मिक्स सुद्धा करून घेत आहे. तुम्ही बघू शकता मी इथे हाताच्या साहाय्याने चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहे. मी यामध्ये पाण्याचा थोडासाही वापर केलेला नाही आहे. तर तुम्ही बघू शकता इथे आपला चांगल्या प्रकारे मिक्स झालेला आहे. आणि या साईडने आपली कढी सुद्धा चांगल्या प्रकारे शिजत चाललेली आहे. तर इथे आपले चांगल्या प्रकारे मिक्स झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता मी इथे हाताच्या साहाय्याने अशा प्रकारे गोळा सुद्धा करून घेत आहे. तर अशाच प्रकारे मी सर्वच गोळे तयार करून घेत आहे. तर तुम्ही बघू शकता असे मी छोटे छोटे असे गोळे तयार करून झालेले आहे माझे. आणि इथे आपली कढी सुद्धा चांगल्या प्रकारे शिजलेली आहे. आणि आता यामध्ये मी असे एक एक असा गोळा टाकून घेत आहे. तर माझे इथे सर्वच गोळे असे टाकून झालेले आहे. आणि आता हे कढी गोळे मी चांगल्या प्रकारे 15 मिनिट शिजू देणार आहे. तर इथे आपल्या ओल्या तुरीच्या दाण्याच्या कढी गोळ्याला 15 मिनिट झालेले आहे. आणि आता हे गोळे चांगल्या प्रकारे शिजलेले सुद्धा आहे. तुम्ही बघू शकता हे गोळे असे कडक कडक आलेले आहेत, म्हणजेच हे गोळे आपली ही भाजी तयार झालेली आहे. आणि आता यामध्ये मी भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेत आहे. इथे माझी भरपूर अशी कोथिंबीर टाकून झालेली आहे. कोथिंबीर सुद्धा मी यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घेत आहे. तर अशा प्रकारे आपले हे ओल्या तुरीच्या दाण्याचे कढी गोळे तयार झालेले आहे. विदर्भाचा खादाड म्हणून या चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.